नमस्ते. आभाचं आयुष्य खूपच बिघडलं होतं. दिवस रात्र ती मशीनसारखं काम करत राहायची. तरीही तिची सासू तिच्याशी वाईट वागत होती आणि दीर नितीन आणि वहिनी निलिमा तिच्या विरुद्ध सासूचे सारखे कान भरत राहायचे. 2 मजली घर होतं. सासू आणि निलिमा वर राहत होत्या. आबा खाली राहत होती. अंकिता तिच्या शेजारच्या खोलीत खालीच राहत होती. किचन वर होतं. जेव्हा ती वर काम करायची तेव्हा बाहेर येऊन अंगणात असंच उभं राहून पाहत बसायची. अंकिता अंगणात खुर्चीवर बसून काहीतरी करायची आणि आबा खाली बघून तिच्याशी गप्पा मारायची. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे आबा उभी राहिली तर अन्वय आणि याला पंख मारत म्हणाला, "काय म्हणतेस, घाबरवू का हिला?" आणि याने त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि ती म्हणाली, "शांतपणे राहा ना, दिवसभर काही ना काही करत असते ती. 2 मिनिटं उभी आहे तर राहू दे ना तिला." अन्वयने पंख फडफडवत बोलायला लागला, "म्हणूनच तर मला राग येतो. सारखी इकडून तिकडे फिरत असते. कधी चहाच्या भांड्याला धडकतो, कधी दुसऱ्या वस्तूंना. दिवसा तर आपण समोर येत नाही, पण रात्रीवर आपला हक्क आहे तर ही पण इकडून तिकडे फिरत असते. चुपचाप बसून राहा जिथे आहेस तिथे." आनियाने सांगितलं, पण तोपर्यंत तो उडाला होता. मग आनिया पण त्याच्या मागे उडाली. भिंतीला कोपर टेकवत खाली पाहणाऱ्या आभाच्या चेहऱ्याजवळून जसं उडत वटवाघूळ आलं, ती घाबरून मागे सरकली. दोन्ही वटवाघूळ विरुद्ध दिशेने उडायला लागले. परत ते आभाजवळ आलो आणि आभा घाबरली आणि किचनमध्ये पळून गेली. कारण तिच्या आईने तिला सांगितलं होतं की वटवाघूळ डोळ्यांवर हल्ला करतात. ती किचनमध्ये गेली आणि मनात म्हणाली, आयुष्यात आधीच अंधकार पसरलाय आणि ही 2 वटवाघूळं माझ्या मागे का लागली आहेत काही समजत नाही. दिवसभर ही वटवाघूळ दिसत नाहीत. मी पूर्ण अंगणात किती वेळा नीट पाहिलं आहे, पण संध्याकाळ झाली की कुठून येतात कळत नाही. उडता उडता अन्वय म्हणाला, "बघ कशी घाबरून मागे गेली, मजा आली." आणि या त्याच्या मागे उडत म्हणाली, "यात काय मजा आली? अचानक वटवाघूळ कोणाच्या चेहऱ्याच्या अगदी समोर आलं तर घाबरणार ना." अंकिता किचनमध्ये येत म्हणाली, "वहिनी काय विचार करताय?" आबा केस कानामागे नेत म्हणाली, "काही नाही, मी विचार करत होते की 2 वटवाघूळ दिवसभर दिसत नाहीत, पण संध्याकाळी कुठून येतात." अंकिता तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "वहिनी मी सांगते ना तुम्हाला, कोणी व्हॅम्पायर आहे जो तुमच्यावर फिदा झाला आहे." आभाने तिच्या डोक्यावर हलकी टपली मारली आणि म्हणाली, "नसतं असं व्हॅम्पायर वगैरे." अन्वय किचनच्या खिडकीजवळ लटकत होता आणि आनिया पण काही अंतरावर लटकत होती. अन्वय म्हणाला, "बघितलं ना, ही म्हणते व्हॅम्पायर नसतात, जाऊ का तिला कधीतरी." आनिया तिचे पंख त्याला मारत म्हणाली, "असं काही करायचा सुद्धा विचार करू नकोस, नाहीतर अर्जुन तुझं डोकं धडापासून वेगळं करेल." आता तो जयेशला शोधतोय, कारण तो अजूनही माणसांची शिकार करतोय. आठवतंय ना, जयेशवर हल्ला करून कसं त्याला 1 वर्ष स्थिर केलं होतं. काय माहिती त्याच्या तोंडाला परत कसं रक्त लागलं. तो ठीक झाला आणि परत त्याने तेच काम चालू केलं. आता जर त्याचा भाऊ कुठल्या माणसाला तोंड लावेल तर तो काय करेल याचा विचार कर. अन्वय हसत म्हणाला, "मी तर फक्त या मूर्ख माणसांना खात्री व्हायला बोलत होतो." आणि या डोळे मोठे करत म्हणाली, "खात्री देण्याची गरज नाही. लपून राहिलोय मग लपूनच राहा, यातच शहाणपण. नाही तर माणसं सुद्धा काही कमी खतरनाक नसतात. असं तुम्हाला वाटतं की व्हॅम्पायर नसतात, मला तर वाटतं की असतात. जसे आपण आहोत ना तसं भूत प्रेत व्हॅम्पायरही असतात." अंकिता आबाच्या गळ्यात पडत म्हणाली. आभाने तिचा हात दूर केला
आणि ती म्हणाली, तुमचं डोकं कदाचित बिघडलंय आणि तुम्ही माझं डोकं सुद्धा खराब करायचा प्रयत्न करताय. सगळे मनाचे खेळ असतात. मला तर फार भीती वाटते. यांचा विचार करत बसले तर झोप येणार नाही रात्री. सो प्लीज याविषयी विचार बंद करा. अंकिता हातांना फिरवत म्हणाली, वहिनी जरा इमॅजिन तर करा. ही 2 वटवाघूळ नसून वॅम्पायर असतील, जे काही खास कारणासाठी त्यांच्या जमातीपासून लांब राहत आहेत आणि ते काही कारणासाठी लपले आहेत. कोणाला तुमच्याशी प्रेम होईल. पास पास पास. आबा तिला थांबवत म्हणाली, इतकी स्वप्न पाहू नका, नाहीतर कळेल की आई तुमच्यासाठी मुलगा पाहतायत आणि तुम्ही पण त्यात वॅम्पायर शोधायला लागलात. अंकिता हसायला लागली आणि म्हणाली, मजा येईल ना. किती मस्त ॲडव्हेंचरवालं आयुष्य असेल. वॅम्पायर आणि आपण. आबाने आता तिला किचन बाहेर काढलं आणि म्हणाली, तुम्ही जाऊन अभ्यास करा. काही ॲडव्हेंचरवालं आयुष्य नसतं. एकदा का मानेत दात घुसवले की आपण पांढरे पडून जमिनीवर पडलेले असू. ॲडव्हेंचर एका सेकंदात संपेल. काय वहिनी, इतकं सुंदर स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला ब्रेक लावलात तुम्ही. अंकिता वैतागून म्हणाली आणि किचन बाहेर निघून गेली. तितक्यात तिच्या चेहऱ्याजवळ पंख फडफडत अन्वय आला आणि ती एकदम स्तब्ध झाली. मग धावत किचनमध्ये गेली आणि आबाच्या मागे लपून म्हणाली, वहिनी वाचवा, वटवाघूळ. आबा हसायला लागली आणि म्हणाली, काय झालं, इथे का पळत आलात? त्याच्याशी गप्पा मारायच्या ना. अंकिता आबाचा हात आपल्या हृदयावर ठेवत म्हणाली, बघा माझे हार्टबीट किती जोरात वाजतायत. मी ते असंच बोलले होते. मला पण हार्ट अटॅक येईल खरंच. अंकिता खाली गेली आणि आबा गुपचूप पोळ्या करायला लागली. अन्वय हवेत उडत होता आणि अंकिताचा चेहरा आठवून हसत होता. ॲडव्हेंचर. रात्री अंकिता झोपली तेव्हा अन्वय खिडकीतून तिच्या रूममध्ये गेला आणि त्याच्या रूपात आला. झोपलेल्या अंकिताच्या डोक्यावर त्याने त्याची बोटं फिरवली. अंकिता स्वप्नाच्या दुनियेत गेली. ती जंगलात होती आणि इकडे तिकडे पाहत होती. झाडांशिवाय लांबवर काहीच नव्हतं आणि आवाज होता, तो फक्त पानांच्या सळसळीचा. हवा आपली दिशा बदलत चालली होती. अंकिताच्या शरीरात भीतीमुळे काटा येत होता. अंकिता घाबरली आणि तिला वाटलं कोणीतरी जनावर तिच्याकडे येतो आहे. तिला जेव्हा वाटलं की जनावर जवळ आलाय तेव्हा ती घाबरून मागे वळाली. तर तिने पाहिलं की काळ्या कपड्यात कोणी माणूस खाली वाकून बसला आहे. अंकिता मागे जात म्हणाली, कोण आहे, कोण आहे? मग त्या माणसाने त्याचा चेहरा वर केला आणि अंकिताचे डोळे विस्फारले. त्याच्या ओठांच्या किनाऱ्यावर रक्त दिसत होतं आणि समोर एक मेलेलं मुंगूस पडलं होतं. तिथे एक सुंदर आणि रुबाबदार माणूस उभा होता आणि अंकिता समोर आला तेव्हा अंकिता म्हणाली, नाही, माझ्या जवळ नका येऊ. तो मग तिथेच थांबला. तेव्हा अंकिता झाडाच्या मुळात अडकून खाली पडली आणि त्या वॅम्पायरला तिच्या जवळ येताना पाहून ती एकदम घाबरून गेली. आणि जेव्हा तो तिच्या अजून जवळ आला आणि तिच्या जवळ बसला तेव्हा ती साहस एकवटून किंचाळली आणि याच बरोबर अंकिताचे डोळे उघडले. तिला घाम आला होता. ती उठली आणि तिने भरभर पाण्याचे 2-3 ग्लास पिले. तिने इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं. तिने घाम पुसला आणि म्हणाली, किती विचित्र स्वप्न होतं. वहिनी ठीक बोलत होती. उगाच जास्त विचार करून उपयोग नाही या वॅम्पायर बद्दल. स्वप्नात सुद्धा वॅम्पायर पाहून अशी अवस्था झाली. मग खरं असतं तर काय केलं असतं मी. ती उठली आणि आबाच्या खोलीचं दार वाजवायला लागली. आबाने पाहिलं रात्रीचे 2 वाजले होते. तिने दार उघडलं आणि अंकिताला समोर पाहून ती हैराण झाली. अंकिता आत आली आणि तिने लगेच दार लावून घेतलं आणि बेडवर बसली. आबा सुद्धा बेडवर आली
आणि म्हणाली, काय झालं? अंकिताने तिला स्वप्न सांगितलं. ते ऐकून आभा हसली. असं वाटतंय की व्हॅम्पायरला तुमच्या मनातली गोष्ट कळली आणि म्हणूनच तुम्हाला त्याने ॲडव्हेंचर दाखवलं. वहिनी हसू नका, मला खरं खूप भीती वाटतेय. मला वाटलं की हे सगळं खरं आहे. अंकिताने तिला पकडलं आणि आडवी होत ती म्हणाली. आभाने तिच्या हातात आपला हात ठेवला आणि ती म्हणाली, म्हणूनच सांगत होते की जास्त विचार करू नका, आता घाबरू नका, काही झालं नाहीये. जास्त विचार केला म्हणून ते स्वप्नात दिसलं. अंकिता आता गुपचूप झोपून गेली, पण त्या व्हॅम्पायरचा चेहरा तिच्या डोक्यात बसला होता. डोळ्यासमोर आगीसारखा प्रकाश असलेले डोळे आणि एकदम हँडसम असा तो व्हॅम्पायर अंकिताच्या विचारात सारखा सारखा येत होता. अन्वय आपल्या कामगिरीवर खुश झाला आणि आनियाच्या साईडला लटकत होता. आनिया त्याला एकटक पाहत होती आणि ती मनात म्हणाली, याला तर वटणीवर आणलंच पाहिजे, नाहीतर हा सुधारणार नाही. याचा खोडकरपणा दिवसेंदिवस वाढतोय. अन्वय तिच्याकडे पाहत म्हणाला, मला सुद्धा मन वाचता येतं आनिया. आनिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग मी काय करू? वाचता येतं तो सुधार स्वतःला, नाहीतर अर्जुनला सांगेन. अन्वय हवेत उडत म्हणाला, तू सांग ना मग, किती धमकी देणार मला? आनियाने आता काहीही विचार केला नाही आणि नाही काही म्हणाली. शांतपणे एका साईडला गेली. अन्वय अंकिताबद्दल विचार करून परत हसला. तेव्हा आनियाने तिचे डोळे मिटले आणि ती म्हणाली, अर्जुन, तुला भेटायचं आहे, ये इथे आमच्या जवळ. तिथे अर्जुनने डोळे उघडले आणि विचार केला, खूप दिवस झाले भेटून दोघांना, भेटून आलं पाहिजे. उद्या संध्याकाळी जाईन. तर मित्रांनो, उर्वरित कथाही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून जरूर सांगा. आणि कथा आवडत असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.